स्वराज्याविरुद्ध द्रोह करणारे आणि खुद्द संभाजी महाराजांना जीवे मारण्याचे कट कारस्थान रचणारे गुन्हेगार मी आपल्या समोर हजर केले आहे. सरली सनाजी पान चिटणीस बाळाजी आवजी आणि एकेकांचे आमचे पाटीलांच्या हेरोजी फैजल. बोला, आपण असे गप्प का? आमच्या राज्याच्या निष्ठावंत सेवक म्हणून आपली ख्याती आहे, तरी आम्हाला वारंवार ठार मारण्यासाठी खटकात का अनाजी पंत का? बोला महाराज, हे गुन्हेगार काय बोलतील? ते आपल्या स्वार्थासाठी कुठल्याही तराला जाऊ शकतात. ते या स्वराज्याचे निम्म खराम आहेत आणि आपले मावेकरी सुद्धा. महाराज, आपले नशीब बलवत्तर म्हणून मासाहेब आणि थोरल्या महाराजांच्या आशीर्वादाने आपण सुखरूप बचावलात. अन्यथा आम्ही आबासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र युवराज्याभिषेक झालेले युवराज खुद आबासाहेबांची इच्छा असतानाही आम्ही छत्रपती होऊ नये म्हणून आम्हाला अटक करून अंधारपट डावण्याचा कळ टाकला. आम्हाला राजपदावर पदाचित करण्यासाठी शहाजादा अकबराने अंधार बांधले. एवढ्यावर आपले समाधान झाले नाही तर चक्क पठाणकडे आमच्यावरती विषफळ करण्याचा प्रयत्न केला. का अनाजी पंत का? बोला. हे इंधनी स्वराज्य वैदिक धर्माप्रमाणे झाले पाहिजे, ब्राह्मणांना अधिकार मिळाला पाहिजे. पण आपण या कलुषितत्वाच्या नादी लागून आमचा ब्राह्मणी धर्माने करायला लागला. तुला कोणता वेधाभिमाने संगणार नाही. अनाजी पण बाबासाहेबांनी राज्य केवळ ब्राह्मण आणि ब्राह्मणांसाठी उभे केलेले नाही. हे सामान्य रयतेचे राज्य आहे, सर्व धर्मपंथीयांचे हे राज्य आहे, समता बंधुत्वाचे राज्य आहे. आपण या राज्याचे सामने आहात, पण हे राज्य आपल्याला जागीर समजणार. राहिला प्रश्न वेद शास्त्राचा, तर वेदाला मी भेद म्हणतो, वर्ण श्रेष्ठत्वाला आम्ही नकार देतो. आम्ही मातृसत्तेचे पूजक आहोत. शांत पंथाने आम्हाला नवीन धर्म दिले, बाबासाहेबांच्या शिवधर्माने आम्हाला नवीन दृष्टी दिली. पण आपण त्यांच्या शत्रू निघालात. काय करणार आम्ही? खरे म्हणजे आपण सतत अश्रप्रणांचं आव्हान करीत राहिलात. आपण छत्रपती झाल्याने राज्यात अराजक माजले असते याची आम्हाला भीती होती आणि म्हणून राज्याच्या हितासाठी आम्हाला हे कृत्य करावे लागले. खोटे साप खोटे हे. आपण आपल्याला काळ आपला वर्ण श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी होता, या स्वराज्याची सत्ता बंदवण्यासाठी होता. आपल्या स्वतःची रयतेला आणि स्वराज्याच्या निष्ठावर अधिकार जाणीव होती आणि म्हणून तलवार न चालवता आम्ही काढता म्हणून काढता. आपल्या मताप्रमाणे मी मताफैली व्यक्ती सत्ता पेरतो, तर आम्ही छत्रपती होताच राज्यात बेटनिमाज व्यक्ती अराजक असते. पण तसे काही घडले नाही. उलट प्रजेने आमचे स्वागतच केले. महाराज असते तर त्याने आम्हाला समजून घेतलं असतं, त्याने आम्हाला कधीच चुकावलं नसतं. पण आपण आबासाहेबांचा चांगुलपणा लाभ घेत राहिला. आबासाहेबांना अंधारात ठेवून आपण अराजक मागवत राहिला. स्वतःसाठी आपला खजिना भरण्यासाठी राज्याचा खजिना टाकीत राहिला. आबासाहेबांना वारंवार अंधार बदनाम करीत आला. एवढंच नव्हे तर रायगडचे मुख्याने आम्हाला मिळू नये म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा केली. हे खरे नाही. आता तर स्वयंची हद्दच केली आहे. अनाजी, बालाजी, आज आपल्या पापाचे कडे भरले आहे. युवराजांसाठी महाराणी साहेबांने थोरल्या महाराजांच्या निधनाचा पाठवलेला कलिता आपण परस्पर नष्ट केला. युवराजांना अटक करण्यासाठी महाराणी साहेबांच्या नावाने खोटा कलिता पाठवून आपण त्या निम्मा खराबी दखलच करतात. अनाजी पंत, मागील गटाच्या वेळी आपल्याला मृत्यूदंडाची शिक्षा महाराज देऊ शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. उलट उदार मताने आपल्याला माफच केले. पण त्याची सुद्धा जाणीव ठेवली नाही तुम्ही. आमच्या भोल्या भाबड्या भगिनीलाही आपण पापाचे भागीदारी बनवला. थोरल्या महाराजांवर युवराजाने विष प्रयोग केला अशा अफवा पसरवला. मराठी दौलत मुघलांच्या चरणी अर्पण करायला निघाला. महाराज हा केवळ स्वाभिद्रोह नाही तर राष्ट्रद्रोह आहे. या पातक्याला जबर शिक्षा व्हायलाच हवी. महाराज, धर्म हा कल्याणासाठी असतो, पण यांनी धर्माचा उपयोग केवळ स्वार्थासाठी तर केलाच, पण त्या धर्मालाही त्यांनी बदनाम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा एकच धर्म, तो म्हणजे शिवधर्म, शिवरायांचा धर्म, रयतेच्या कल्याणाचा धर्म.
पण येत्या या विधाभिमानाने शिवधर्माला सुरुंग लावला ही मंडळी क्षमेलाही पात्र नाही. महाराज यांना घोर शिक्षाच केली पाहिजे. महाराज, मामासाहेब आणि पंडितजी एकदम योग्य बोलत आहेत. तेव्हा त्यांना राज्यशास्त्रानुसार मृत्यूदंडच द्यायला हवा आणि संस्कृत वचनानुसार शत्रू, कर्ज आणि व्याधी यांना मुळासकटच नष्ट करायला हवे. मामासाहेब आणि पंडितजी यांचा सल्ला अगदीच योग्य आहे. ठीक आहे. राज्याशी द्रोह करण्याचा मुलाहिदा नाही हा छत्रपती शिवरायांचा शिरात आम्ही पाळू. तेव्हा अनाजी पण चित्तीस बाळाजी आणि हिरोजी भगत यांना आम्ही प्राणदंडाची शिक्षा ठोठावत आहोत. क्षमा करा महाराज, क्षमा करा. आमचं कदाचित चुकलं असेल, पण आपण आमचे पालनार आहात. क्षमा करा महाराज, क्षमा करा. अनाजी पण आम्ही तुम्हाला आतापर्यंत समाजगत राहिलो नव्हे तर आपली पदे बहाल करून तुम्हाला सन्मानाने वागत आलो. पण आपण जर आमचाच घ्यायला निघालात केवढा हा कृतज्ञपणा. क्षमा करा महाराज, क्षमा करा. आमची कुटुंबे उडावर पडतील. चित्तीस बाळाजी, आपण मंत्रीपदात फायदा घेत रयत्याची लूट केली. आपण रयत्याचे सेवक खाते विसरला. असा गुन्हा पुन्हा नाही घडायचा. क्षमा करा महाराज, क्षमा करा. हिरोजी, आपण विश्वासपात्र म्हणून आम्ही शहाजादा अकबराकडे वकील म्हणून पाठवले. पण आपण तर शहाजादाच आमच्या कालपर्यंत सल्ला दिला. त्या द्रोहाला शिक्षा क्षमा नाही. आता क्षमा कशा पाहिजे? विश्वास ठेवण्यासारखे काय शिल्लक ठेवले आहात तुम्ही? आबासाहेबांच्या शिरस्त्यानुसार आपल्या कुटुंबाची जिम्मेदारी आम्ही घेतो. तुमची कुटुंब उघड्यावरती पडणार नाहीत याची आम्ही खबरदारी घेऊ. सेनापती, आमच्या आज्ञेचे पालन व्हावे. घेऊन जा यांना. जशी आपली आज्ञा महाराज. शिपाई क्षमा करा. चला घेऊन या ना. क्षमा करा महाराज, क्षमा करा. 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 आपण शासक आहात, शक्तीचे खंडक आहात. पण राजमाता या गटात नाईलाजाने सामील होता. त्यांचा त्यात दोष नाही. दोष आहे तो शक्ती तत्वातील नकारात्मक तत्वाचा. त्यांच्यातील नकारात्मक तत्वाचा आपण नाश केला पाहिजे. पंडितजी अगदी रास्त बोलत आहेत महाराज. बघा, परिस्थिती बदलते, माणसेही बदलतात. महाराज आई साहेबही बदलतील. माझा विश्वास आहे त्या पूर्ववत तुमच्यावरती प्रेमाचा वर्षाव करतील. राय साहेब, आम्हाला कळते सांग. अखेर ते आमच्या सावत्र गवळीना माताच आहे. पण येसू आमच्याच नशीब हे भोग का. होय महाराज, महाराणी साहेब अगदी रास्त बोलत आहे. त्यांचा विश्वास निर्लज नाही ठरणार. बरे असो, आम्हाला आज्ञा देईल महाराज. महाराज, राज्याच्या जाणत्या मुत्सद्यांनी केलेले राजकारण तर आपण मोडीत काढले, पण मुघल, पोर्तुगीज आणि सिक्की यांच्यावरती कानाडोळा करून चालणार नाही. तातडीने नवीन मंत्रिमंडळ, अष्टप्रधान मंडळ नेमायला हवे आणि स्वराज्याची घडी पुन्हा एकदा नीट बसवायला हवी. राणी सरकार, आपल्या मदतीमुळे त्या राज्याचा कारभार अधिक सुरळीतपणे चालवणे आम्हाला शक्य झाले. आपला अनुभव, आपलं ज्ञान, आपल्या रयतेवर असलेलं प्रेम बघून आम्ही आपला या स्वराज्याचा प्रमुख कारभार देण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासाठी आम्ही श्री सखी राजनी जयंती ही राजमुद्रा मा जिजाऊ साहेबांच्या प्रेरणेने आणि आबासाहेबांच्या आशीर्वादाने आपल्यास प्रदान करत आहोत. महाराज, धन्य आहे मी. मा जिजाऊंचे संस्कार, आबासाहेबांचे प्रेम, महाराणी आणि कुलमुख्त्यार पद आणि आता ही अमूल्य अशी राजमुद्रा. अहो, आम्हाला आणखी काय हवे? आपल्यासारखा पती, छत्रपती असा पती मिळाला. आमच्या आयुष्याचे अक्षरशः सार्थक झाले.
आमचे या घराण्यात येऊन जन्माचे वाखे झाले. आम्ही कपाळ करंट्या ठरलो त्याचे काय शिपाई. आई साहेब हे सारे खोटे आहे. अनाजी पंताने बोरोपंताने आपला मातृदेव वश करण्यासाठी आपलं मन कलुषित केलं. बाल राजा आमचे बंधू आहेत. आम्हाला आमच्या प्राणापेक्षा ते प्रिय आहे. हो आई साहेब, बाळराजे आम्हाला पुत्रवत आहेत. तुमची फक्त गैरसमजाने इतराची झाली आहे. होय आई साहेब, अष्टप्रधानच्या कारस्थाने आमचा बेबनाव निर्माण केले. माता पुत्रांमध्ये भेद पाडून त्यांना स्वराज्याची सत्ता हस्तगत करायची होती, पण त्यांची कुटीत आपल्या ध्यानातच आले नाही कधी. आम्हा साहेबांनी मोठ्या कष्टाने उभारले स्वराज्य त्या जातांच्या स्वार्थांचा आणि रक्त पिपासूच्या हाती देण्यास आपली दुर्दैवाने मदत झाली. हा आम्हा साहेबांचा आणि बाळासाहेबांचा घोर अपमान वाटतो. आम्ही केला तो घोर अपमान, पण आपण केलेली दिलेर खानशी हात मिळवणी हा या स्वराज्याचा सन्मान समजायचा का आम्ही. मान्य आहे का मी दिलेर खानाची हात मिळवणी केली, पण त्या मागील वास्तवाचा देखील याच राष्ट्रद्रोहाने अपलाप केला होता. युद्ध काळाने राजकारणाचा एक भाग म्हणून केला तर प्रयोग होता. स्वराज्याचा फायदा होईल असं आम्हाला वाटलं, पण दिलेर खानाने आमच्या शाळेच्या दगाबाजी केली आणि त्याने आम्हाला राजद्रोही ठरवलं. एवढंच आहे तर स्वराज्याची शकले करण्याचा सल्ला देखील याच मंडळीने आबासाहेबांना दिला. आपल्या स्वार्थासाठी ते स्वराज्याशी सतत द्रोह करत राहिले आणि म्हणून त्या 5 टक्क्यांना आम्ही प्राणदंडाची शिक्षा ठोठावली. मग आम्ही सुद्धा या कटात सामील होतो ना. मग आम्हाला शिक्षा का नको. तसाही आम्हाला संपवण्याचा निर्धार तर आपण केलाच होता ना. नाही आई साहेब, हे खरे नाही. हो, आम्ही आपल्या नजर कैदेत आहोत हे खरे नाही. मग आम्ही राजमाता असून सुद्धा कुलमुख त्यापात सुनबाईना कब्जी कलुष आपला सल्लागार तो म्हणेल तसं आपण वागतो. नाहीतरी सावत्र माता म्हणून आजपर्यंत आपण आमचा तिरस्कारच करीत आला आहात. पण नाही, आता मात्र आम्हाला सगळेचे वाटत नाहीये. द्या आम्हाला सुद्धा प्राणदंड द्या आणि संपूर्ण टाका हे नशिबाचे फेरे. नाही आई साहेब, आम्ही मातृपूजक आहोत. मातेचा अवमान करण्याची ही सुखाची नाही. आपल्या स्थानाला असा विचार आमच्या घरात आणण्याच्या पातक हा शिवपुत्र संभाजी कधी करू शकणार नाही. आई साहेब, आपण आज्ञा करावी. हे राज्य आम्ही आपल्या चरणी अर्पण करू. बाळराजांना सिंहासनावर बसवा व आम्ही तुमची चाकरी करू. हा आई साहेब मी एक सीधा साधा शिपाई गडी पहाडा जंगलातून शिकारी करणं आणि दुश्मनाच्या तलवारीवरती टकरा देणं आमच्या कर्तव्यांचा दस्तूर. प्रेमाच्या प्रीतीच्या आणि रंगेल्या बंदीचे विसागाच्या मी कैदी. छेड काढल्याने आम्हाला आमच्या रंगातून जाग येणे गोष्टी बुद्धिबळानं खेळता येत नाही आणि आमच्याशी कोणी केलं तर ते आम्हाला खपत नाही. आई साहेब आम्ही गादीवर बसतात दौलतीला धोका आहे. या अंदाजे हिशेबाने आम्हाला अजन्म कैद करण्यापेक्षा राम राजाला गादीवर बसवा असं सिंहासन समजले आपण आम्हाला केला असता तर त्याच करण्याशिवाय पाहिजे. राम राजाला महाराजा पूजा करणार होता पण पक्षाच्या औलादीचा मी नाव आम्हाला हे राज्य नको आहे, सिंहासन नको आहे. आम्हाला फक्त आपण मिळत आहे राजे. आमच्यावरची माया तोडू नका, आम्हाला परके करू नका वहिनी साहेब. नाही बाळराज, तुम्हाला या राज्याचे छत्रपती व्हायचे आहे. आई साहेब राजमाता आहेत, त्यांची आज्ञा आपण राखायलाच हवी. आपण समजदार शिवकुलातील आहोत. आई साहेबांचा आदेश म्हणावा हीच आमची आज्ञा आहे. नाही दादाराजे, आईसाहेब चुकल्यात. फक्त आबासाहेबांनी आजारी असताना आपणास छत्रपती करण्याची आज्ञा दिली होती, पण आपल्या विरुद्ध कट कारस्थान करणाऱ्यांना त्यांनी साथ दिली. त्यांना आम्ही क्षमा नाही करू शकत दादाराजे. बालराजे हे पण सगळं आम्ही आपल्यासाठी
स्वतःच्या स्वार्थासाठी अन्याय झाला होता. आम्ही तर नामात्र राजे झालो असतो, पण खरी सत्ता मिळाली असती तर ती आपणा. हे काय झाले, दादा राजे तर सोडाच, पण आपला पुढचा पुत्र या नाही होऊ शकला. आपण निपुत्री नाही महाराज, आपण असं बोलू नये. बाळराजे, आपण आई साहेबांचा अवमान करीत आहात. बोलू द्या त्यांना, बोलू द्या त्यांना सुनबाई, बोलू द्या. बालराजे खरे तेच बोलत आहे, परंतु त्यांच्या बोलण्याने आमचे डोळे मात्र अगदी खाडकन उघडले. कारण स्वार्थी आणि कारस्थानी प्रधानांच्या आमिषाला मी बळी पडलो. आम्हीच कमकुवत ठरलो. प्रधान मंडळींच्या हातातले बाहुले झालो होतो आम्ही, पण आमच्या हातून असे मात्र का घडले हे आम्हाला सुद्धा नाही कळले. शेवटी आमच्या पदरी काय पडले. शंभूराजे आम्हाला माफ करा, माफ करा आम्हाला शंभूराजे. आम्ही आमच्या मातृत्वालाच कायमा फासला. शंभूराजे आम्हाला प्राणदंड द्या, प्राणदंड द्या शंभूराजे, त्याशिवाय या देहाला मुक्ती नाही मिळणार. नाही ऐसा नाही, आपण असे बोलू नये. जर झालं तर आपण गतास्मृतीत लोटून देऊ. आई साहेब, आमच्यापासून मातृछत्र हिरावून घेऊ नका. बाळराजांना असे पोरके करू नका. महाराज, आपण समाजात आहात, शिवकुलातील आहात. मातेचा अवमान करण्याची शिवकुलाची रीत नाही. तेव्हा आपण आई साहेबांची क्षमा मागावी हीच आमची आज्ञा आहे. पण दादाराजे, हा महाराज, आई साहेब, पण काय करणार, सत्य बोलल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. जाऊ द्या, आम्हाला माफ करायला नाही. बालराजे, बालराजे. महाराज 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 घात झाला. आपल्या दसऱ्याने आत्ताच वार्ता आणली आहे. आदरणीय औरंगजेबाने मुलांपुढे ढळ ठोकला आहे. सरदार रणमस्तक खानाने कल्याणला मुघली सैन्यात तैनात केले आहे. बहादूर कोकण ताजने कोकणात धुमाकूळ घातला आहे. शहाबादी खानने पुण्याहून दोर करीत बोरघाट रांगोली काढली आहे. आपण तात्काळ मोहिमेच्या सिद्धतेचे आदेश देण्याची गरज आहे महाराज. ठीक आहे. सेनापती हंबीरावला वर्दी द्या. पुराणपूरची मोहीम द्यावना सोपवा. कोकण कर्नाटकडे हमी रवाना होतो. बोरघाट कंगोलकरला आपण सिद्ध करावा. अशी आपली आज्ञा महाराज. आई साहेब, मराठी दौलत शत्रू भोगात चहूबाजूला चाल पळतोय. आम्हाला रणांगणी गेलंच पाहिजे. आम्हाला आशीर्वाद द्या. दादाराजे, आम्ही येतो रणांगणी. आबासाहेबांना आम्ही आपली सोबत करण्याचे वचन दिले होते ना. हा राजे, आपल्या बोलाने आम्हाला खुशी झाली आहे. आमच्या माघारी आपण स्वराज्यावर नामुष्के येऊ देणार नाही जाणतो आम्ही. तेव्हा रणांगणची आघाडी आमची, आपण येथील आघाडी सांभाळावी. आपल्या आई साहेबांची, आपल्या वहिनी साहेबांची काळजी घ्या. येतो काळजी करू नका. येतो आम्ही. शत्रूचा बिघड आम्ही लगेच करतो. शिपाई, या पंतांना हत्तीच्या पायी द्या.
रोहिला खान, ऐसा परेशान होके क्या करोगे? लड़ोगे नहीं तो आलमगीर बख्शेगा नहीं, लड़ोगे तो संभाजी ने नहीं देगा। इससे बेहतर है जंग। सरदार मुकरब खान, लड़ने से हम परेशान नहीं, पर मराठों की जंग की जो खासियत है वो हमें समझ में नहीं आती। हमारे पास फौज कम नहीं, हथियार कम नहीं, फिर भी न जाने क्यों हम शिकस्त खाते हैं। संभाजीला पकडून आणण्याचे इरादे प्रॉपर सैतानाने नेस्तानाबूत केले। प्रॉपर सैतानाने आम्हाला कोणी दाखवला काबील ठेवले नाही। रणमस्तक खान, जंग केवल हथियारों से लड़ी नहीं जाती है, इसलिए हमने कुछ अलग सोचा है। आप भी कुछ अलग सोचिए। आमचं डोकं संभाजीने बधीर करून टाकला आहे। गनिमी काव्याने मरगट्टे मोगलांना कापून काढतात, पाण्यात विष मिसळून ते आमच्या सेनेला तडपडत मोत्याच्या तोंडात येतात। सोचना जनाब, कैसे करते है ये सोचना। पोर्तुगीजांवर आमची कला, त्या पैठणच्या जिंकले त्याने पछाडलं, त्या खाण्याला मुळेला खरा त्याने खदेडून लावलं। हो, रणात आपली मस्ती दाखवणाऱ्या रणमस्तकांना संभाजीने तर फार गुदगुल्या केल्या म्हणे। योगाल साहेब, हो ना, त्या खुशीत आमची छाती किती फुगलेली बघा ना। पण खान साहेब, तुम्ही काय केले? संभाजीच्या तलवारीचे पाते दिसतात, तुम्ही त्याच्या गळ्यात फुलाच्या माळा घातल्या। हो, पण आपण संभाजी राजाची मर्दांगी पाहून रोज असे बळवायला लागला। आणि तुम्ही तर संभाजीने पाठ फिरवतात, कुत्र्यासारखं पळत सुटला। आम्ही उंदीर आणि आपण स्वतःला काही शेर समजता। संभाजी राजाला पाहून बागुबाई शेळीसारखे बेम्या करत आलमगिरीच्या पायशाला न्याल। खान साहेब, हे आमचा अपमान करतात, आमची बेइज्जती करतात। आणि आपणही आमच्या जगमान्यावर नमक फिरकतात खान। अरे पलकुटीला तुम्ही आहात तुम्ही। खान साहेब, आपणे एक शब्द तरी बोला तरी या तलवारीने खाडल करून टाकेल तुमची। आम्ही आता चुड्या नाही घातल्या। तलवारीच्या एका वारात आपलं शिर धरावेले नाही गेले तर रोहिला का नाम आहे हमारा। वाह वाह सरदारांनो, वाह! संभाजी राजाची बोगस सरदाराने इतकी धडकी घेतली। मरगठ्याला तलवार तलवारची सोडून एकमेकाला आपला वार करा निघालात। वाह! अरे आप इतने मर्द है तो संभाजीला कच्चा का नाही खाल्ला? संभाजीला कच्चा खावा असं त्याचं गोष्ट नाही सरदार। शहजादा आझम, शहजादा मोहज्जम यांची त्याने दानादार करून सोडली। हो सरदार, सरदार बहादूर खान, सरदार हसन अली खान यांच्या तोंडाला त्याने फेस आणला। संभाजीने गोवा जिंकून घेतल्यावर हैदराबाद सिद्धी बायकोचा भुरखा बांधून पळाला। पोर्तुगीजचा व्हॉइस रॉय तर जीवाच्या भीतीने चर्चा मनात लपून बसला आहे। त्याने आपली राजधानी गोव्यावरून हलवली आहे। आमच्या ताकदीचा गरुड नशा त्या संभाजीने केव्हाच उतरवून टाकला। शिवाजी तो शेर था, पर उसका एक कपट बेटा सवा शेर निकला। हमने सुना था पर अब देख लिया, आता अशी खात्री झाली। म्हणूनच आम्ही आता आमचे वेगळे डावपेच कामी आणू। सरदार, ये शेरे जंग तो हारने से रह गया। मतलब कहना क्या चाहते हो खान? हम कुछ अलग सोचा है। हम बगैर जंग तो संभाजी को आलमगीर को कदमे में हाजिर करेंगे। संभाजी कोई बकरी का बच्चा नहीं जो उसे खोद में उठाकर लाओगे और उसकी प्रजा क्या देखती रहेगी? हाँ सरदार, उसे पकड़ना इतना आसान नहीं। न जाने कौन से मिट्टी का बना है वो और उसकी फौज भी। उसका एक एक मरगटा हमेशा ऐसे तैयार रहता है जैसे वो जंग नहीं दिवाली मना रहे हो। और वार तो ऐसे सेते जैसे फूलों की माला पहन रहे हो। जानते हैं सरदार, हम जानते हैं, उसको ताकत को भी मानते हैं। सरदार दिलेर खान, सरदार काफर खान, सरदार कोकर दास से भी मिले, इसलिए जानते हैं संभाजी जैसे दुश्मन को मैदानी जंग में अपन नहीं जीत सकते। इसलिए हम जानते हैं, इसलिए हम एक नई चाल खेली है, एक नया जाल बिछाया है, एक नया नायक मोहरा हमारे हाथ लगा है। बस सब नई चाल, नया जाल, नया मोरा, हम कुछ समझे नहीं जनाब। क्या हम जान सकते हैं खान साहब? क्यों नहीं, थोड़ा सब्र करना पड़ेगा, थोड़ा इंतजार भी।
शायद अब यहाँ वो पहुंच चुका होगा। कौन सरदार? हमारा नायक मोरा, उसका घर का भेदी, उसका नमक हराम, मराठ की दौलत का एहसास बराबर, ब्राह्मणों का आला अफसर, दगाबाज, बेईमान, फितूर, संभाजी राजा का न्यायाधीश पंत प्रहलाद निराजी। आइए आइए, मराठ का सल्तनत के वजीर इंसाफ पंत प्रहलाद निराजी, आइए। खान साहब, जरा खान साहब का कमाल, हाँ खान साहब, अब आएगा मजा। हमें अपने स्वागत करतो बनतो। न्यायाधीश महोदय, हमारे सरदार मुशर्रफ खान आपकी बड़ी तारीफ कर रहे थे, जैसे सुना था वैसे ही पाया। सरदार साहेब, आपण काहीच काळजी करू नका. तुमचा आमच्या बादशाहीविषयी आदर बघूनच तर आम्ही तुम्हाला आमचे दोस्त बनवले. तुमचा राजाही महान आहे, योद्धा आहे, पराक्रमी आहे. ज्ञानी आहे, फनकार आहे, आवाम प्रिय आहे. हे खरे आहे हो, पण तो शूद्र आहे, खालच्या वर्णातला आहे. तरी सुद्धा आम्ही त्याचे चाकर ठरलो. आमची वर्ण व्यवस्था, धर्म व्यवस्था सारी उधळून लावली. आम्ही परमेश्वराचे वंशज, पण त्याने आम्हाला देश घडवीला लावले हो. पंडितजी, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पंडितजी, आम्ही तुमचे दुःख समजतो. सारी साहब, ये मौका मत जाने दीजिए. न्यायाधीश महोदय, ऐसा मौका बार बार नहीं मिलेगा. सरदार साहेब, आपण काहीच काळजी करू नका. सज्जन गडाची मंडळी, पैठणचे ब्रह्मवृंद आमच्या पाठीशी आहेत. वतनदारीचे आमिष दाखवून संभाजी राजांच्या शालकात गणोजीसही आम्ही फिरवले आहे. आता फक्त मूर्त बघायची घाई करा. संभाजी राजांना अलगद तुमच्या हातात ठेवले नाही तर त्या भगवान परशुरामाची शपथ. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पंडितजी. हा साहेब, फक्त एक कृपा करावी. आम्हाला फक्त एकदा त्या आलमगिराचे दर्शन घडवून द्या. फक्त एकदा आमचा जन्म सार्थकी लागेल बघा. क्यों नाही पंडितजी. एकेकाळी तुमची बंबन मंडळी आलमगीराच्या पायाचे दर्शन घडले की साक्षात परमेश्वराचे दर्शन घडले असे म्हणायचे. आता तर आलमगीरात तुम्हाला दर्शन देतील. तर झाला. न्यायाधीश महोदय, झाली ना खात्री. आता संवाद आमच्या वली केव्हा कधी करा ते बोला. आम्ही त्यांना आलमगिरीला नजर करू. अब देर किस बात की. पंडितजी, आमचे सरदार अगदी रास्त बोलतात. त्यांची माणसं फिरवा, आम्ही शेद्या, पण संभाजी आम्हाला जिवंत पाहिजे, जिवंत. समजे. पंडितजी, तुमचा राजा आम्हाला जिंदाबाद जिंदा. जहां पना मरे वो दुश्मन का मुंह भी नहीं देखते. संभावने जिंदा चाहिए, जिंदा. मिळेल सरदारानं मिळेल. संभाजीला जिवंतपणे हाती सोपवण्याची जिम्मेदारी आमची, होय आमची. कारण तो आमचा धर्मकैदी आहे. आमच्या ब्राह्मणी धर्माचा, धर्मशास्त्राचा शत्रू आहे. आपण काहीच काळजी करू नका. अल आजम, अल खगन, अल मुकर्रम, हजरत अबुल मुजफ्फर, मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादुर आलमगीर तशरीफ ला रहे हैं. सूरत इतनी उस मिजाज क्यों दिख रही है? क्या राजा संभाजी को पकड़ कर ले आए हो, या उसने भी दावत का खाना ज्यादा खा लिया? जापना, अब वो दिन दूर नहीं जब वो आपका कदमों में होगा. उनके सल्तनत के वजीर आला आपकी शान बढ़ाना चाहते हैं. लेकिन खान सरदार, ये है कौन? ये तो हट्टा लग रहा है. और हट्टा है लेकिन वफादार है या गद्दार? जापना,
आम्ही मराठा नाही, ही आमची ज्ञाती नाही. आम्ही ब्रह्मपुत्र परशुरामाचे वारस, मराठे शूद्र, आमचा वर्ण उच्च. आम्ही श्रेष्ठ असूनही आमचा मान आम्हाला मिळत नाही, म्हणून आम्ही त्यांच्या विरुद्ध बंड पुकारले आहे. तलवार घेऊन मैदानात लढणाऱ्या मराठ्यांपेक्षा ही बपन मंडळी अधिक ताकदवर आहे. हे तलवारीशिवाय युद्ध करतात, चुरी करतात, त्यातच ते बहुत बाहेर आहे. असे जहालविश यांच्या कोमेत आहे जापना. ये जिस थाली में खाते हैं ना, उसी में छेद करते हैं. किसी को पता भी नहीं चलता. जापना, हे राजा संभाजीचे अत्यंत विश्वासू प्रधान आहेत. आता ते आपल्या सोबत आहेत. फक्त राजा संभाजीचा न्यायाधीश आणि आमच्या शावणी तेरा लाख लाख शुक्रिया. लेकिन खान सरदार, इस मेहमान पर नजर किसकी पड़ी? जहापना, ये सरदार मुकरब खान साहब के खास मेहमान है. आलमपना, पंडित जी लक्ष्य के पक्के हैं. पंडित प्रहलाद ने हमसे वादा किया है, वो संभा को पकड़वाएगा. वाह वाह पंडित, अपना वादा भूलेगा तो नहीं? नाही जापना, आम्हाला परशुरामाची शपथ आहे. तो हम तुम्हें राजा बनाएंगे और राजा भी संभाजी से बड़ा राजा बनाएंगे. मगर अपना वादा कभी भूलना नहीं, समझे? अगर तुमने अपना वादा पूरा नहीं किया तो हम नहीं आलमपना, पंडित जी लक्ष्य के पक्के हैं. सारी बमन मंडली भी यही चाहती है, वो संभाजी राजा को पकड़ा जाए. इसके पहले भी कुछ अफसर अपनी शहादत दे चुके हैं. हमें ऊपर भरोसा करना चाहिए. एक मौका तो देना जरूरी है जापना. हमारी आपसे गुजारिश है. तो हम कयामत के उस दिन का इंतजार करेंगे. नमाज का वक्त हो गया, चलिए. हाँ मौलवी, चलिए चलिए. लेकिन पंडित जी, ये फितूर तुम अपने मर्जी से कर रहे हो ना? नाही म्हणजे त्याचं पाप आमच्यावर नको. होय जापना. लेकिन क्यों? क्या तुम्हारा संभाजी राजा इतना नालायक है? नाही आलमपना, पण अरे वो तो शेर है, इस दक्खन का शेर. कौन? शेर. और इसीलिए उसको संभाल के पकड़ना, नहीं तो वो तुम्हें कच्चा खा जाएगा, समझे? होय जापना. हाँ, इस नेक काम के लिए वो जो तुम्हारा कुछ मुहूर्त निकालने का जो रहता है ना, वो मत निकालिए. चाहिए अपना काम कीजिए, जल्दी कीजिए. चाहिए. हाँ, सरदार, ये पंडित तुम्हारा मेहमान है. जी आलमपना. हाँ सरदार, इस पर कड़ी नजर रखो. ये काबर किसी के नहीं होते हैं. जो अपने राजा से गद्दारी कर सकता है, अपने राजा से नमक हरामी कर सकता है, क्या वो हमसे वफादारी कर सकता है? कभी नहीं. और ऐसे लोग तो संभाजी राजा से भी बड़े खतरनाक लोग हैं, और ऐसे लोग हमें सख्त नापसंद है. जी आलमपना, मगर सियासत के जंग में वो हमारा खास मोहरा है. वो संभा को पकड़वाएगा, जीत हमारी होगी. उसकी गद्दारी अब रंग लाएगी जापना. हाँ सरदार,
अगर हमारे सियासत में ऐसा गद्दार ऐसा फरामोश निकले तो हम उसका सर कलम कर देंगे। सिवाय उसकी गोटियां गोटियां करेंगे और कुत्तों को सामने परोस देंगे। संभाजी तो एक मर्द है और उसकी मर्दानगी हमने बचपन से देखी है। हम उसे कभी मैदानी जंग में हरा नहीं सकते, इसका पूरा हमें जिंदगी भर अफसोस रहेगा। ब्रह्मा ने हमारे तकदीर में 4 चांद लगा दिए और ऐसे प्यारे दुश्मन का हम और इंतजार कर नहीं सकते। खान सरदार, आदिलशाही कुतुबशाही आम्ही चिरडून काढली, पोर्तुगीज सिद्धी आमच्या दारावरचे कुत्ते झाले, पर ये संभा ने हर वक्त सिर्फ हमें मार दी है। पहले वो शिवा ने हमारा जिना हराम कर दिया, अब ये संभा ने हमारी चैन लूट ली, हमारी दिलों में खौफ बिठा दिया। और ऐसे प्यारे दुश्मन का हम और इंतजार नहीं कर सकते। खान सरदार, कुछ भी हो जाए लेकिन हमें वो काफर बच्चा सम्मा चाहिए, और वो भी सिर्फ जिंदा। चला आता घोडेस्वारीला जाऊ, नाहीतर धनुर्विद्येला जाऊ. युवराज, आम्हाला घोडेस्वारीचा खूप खूप कंटाळा येतो. धनुर्विद्येला नको, त्यापेक्षा फुगडी खेळू. नाही, वहिनी साहेबांची आज्ञा आहे. त्या म्हणतात आता मी मोठे झालो, युवराज झालो. बरे, एकदा खेळा ना फुगडी, खेळा ना. बरे बाई, फक्त एकदाच बरं का. बरे, एकदा तर एकदा. चला सुरू करा. फुगडी खेळ. नाही वहिनी साहेब, ताराने आग्रह केला म्हणून आम्ही तर त्यांना घोडेस्वारीलाच देणार होतो. तारा राणी, आपण युवराजांचं ऐकत नाही असं म्हणता. नाही ताई साहेब, स्वारीने त्या दिवशी पाडून दिले आम्हाला. आम्ही पडलो ना, म्हणून आम्हाला भीती वाटते. युवराज, तुम्ही तारा राणींना पाडलं घोड्यावरून? नाही वहिनी साहेब, आम्ही नाही पाडले, याच पडल्या आणि नाव मात्र आमचे. तारा राणी, युवराजांवरती असा आळ घेणं बरं नाही बरं का. नाही ताई साहेब, स्वारीने त्या दिवशी आमचे नाव घेण्याचा लकडा लावला ना, पण आम्ही नाही घेतले ना, म्हणून ते आम्हाला चिडवीत होते. का बरं? युवराजांची एवढीशी इच्छा तुम्ही पूर्ण करू नये, साधी नाव घेण्याची. हो ना वहिनी साहेब, आम्ही काय खोटे बोललो? आम्ही नाही जा, आम्हाला लाज वाटते. आम्हाला फुगडी खेळायला लावता तेव्हा आम्हाला पण लाज वाटते, पण आम्ही खेळतो ना. मग ताई साहेब, आधी आपण घ्या ना. घ्या ना. नाही नाही नाही, वहिनी साहेब, आधी आपण घ्या ना दादाराजांचे नाव, घ्या ना. बरं घेते. थांबा. राणी मी राजाची, त्यांनी कुलमुखत्यार पद दिले मानाचे. राणी मी राजाची, त्यांनी कुलमुखत्यार पद दिले मानाचे. संभाजी राजांसारखे पती नाहीत, संभाजी राजांसारखे पती नाहीत, नाही बाई पुण्यात.
झालं, आता तुम्ही घ्या. वा वा वहिनी साहेब, तारा आता तुझी बारी. घ्या घ्या, आमचे नाव घ्या. गोप 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 वनात आला गोप झिम्मा 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 मला आली झोप खेळले बाई फुगडी फू फू केले ना राजाला माझे धनी घोट्याहून काढे ना. वा वा वा, छान तारा राणी. बर, आता तरी घोड्याची भीती गेली ना? जी तैसे बायराजे, आपण आता मोठे झाला आहात, युवराज झाला आहात, तेव्हा आता झिम्मा फुगडीतून मन बाहेर काढा. तुमचे दादा साहेब तिकडे मैदानावरती पराक्रम गाजवीत आहेत आणि आता तुम्ही सुद्धा आमच्या सोबत राज्यकारभारात लक्ष घाला. वहिनी साहेब, आम्ही आपल्या आजीबाई नाही. तारा राणी, भोसले घराण्याच्या राजस्त्रियांवर मोठी जिम्मेदारी आहे. तेव्हा युवराजांना साथ द्या, बळ द्या. आपण होणाऱ्या महाराणी आहात, ह्या स्वराज्याच्या होणाऱ्या कुलमुक्त्या आहात. जशी आज्ञा तैसे शपथ मी स्वारीला नाही त्रास देणार कधी. स्त्री हट्टाला कधीही बळी पडू नये. आपल्या भावनांपेक्षा राजहित जास्त मोलाचे. राजस्त्रियांना हे जेवढ्या लवकर कळेल तेवढेच चांगले, नाहीतर घरातल्या कर्त्या पुरुषावरती हतबलतेची वेळ येते. वहिनी साहेब, जे घडून गेले त्याचे आम्हाला मनापासून शिल्ले आहे, पण आम्हाला आमच्या आबासाहेबांची शपथ आहे, स्वराज्यासाठी आम्ही आमच्या मनातील स्वार्थ मोडून काढू, दादाराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. जशी ताईसे युवराज रास्त बोलतात, मीही त्यांच्यासोबत आपणास वचन देते की आपण आम्हाला अंतर देऊ नका, आपली सावली तोडू नका. असे कसे होईल? आम्ही तुम्हाला कसे अंतर देऊ? तुम्ही तर आमचा जीव आहात. वा वा राणीसाहेब वा, आमच्या दिलावरचा भार आपण हलका केला. अक्षवंत व्हा, सुखी राहा. राणी सरकार, घरातल्या आघाडीत आपण समर्थपणे सांभाळली. कुलमुक्त्यार म्हणून राज्यकारभारी चांगला असेल तर आपल्या निवाडाने प्रजा समाधानी आहे. युवराज विसरलेले दिसत आहेत. आम्ही छत्रपतींची सून आहोत. नाही महाराणी साहेब, महाराज हे कसे विसरतील? आपल्या मालाही ते नेहमी आपलीच तारीफ करतात. आपले महाराज रयतेच्या मनावर राज्य करतात, पण आपण महाराजांच्या मनावर राज्य करतात. काय पंडितजी, तुम्ही? नाही महाराणी साहेब, हे आमचे नव्हे तर खुद्द महाराजांचेच वचन आहे. आम्ही फक्त त्यांचे प्रवक्ते. अहो, स्वारीने हे काय बोलावे? महाराजांच्या आयुष्यात आम्हाला एवढे छान स्थान मिळाले, याहून आमचे सुख सौभाग्य ते काय? दादाराजे, वहिनी साहेब, आम्हाला आज्ञा द्या. महाराजांचा विजय असो. बोला सौदा इमाम खान, काय खबर आहे? महाराज, हमारे शूर सैनिकों ने बुरहानपुर लूट लिया. जास्त बादशाहच्या स्वर्गमुक्तीचा अवसर आपल्या फौजेने बादशाह आलमगिरीला गांधी चपराक दिली आहे. कल्याणात रणमस्तक खानाची खंबीर उडवली. इंग्रज प्रांतात पोलीस खानचा पाडा करण्यात आला. भागात गोळीचा खान जाऊन खळू करून सोडला आहे. कोल्हापुर में शहजादा आजम को हमने खदेड़ दिया. रायगडावर कुणाल करून येणाऱ्या गाजीउद्दीन को भी हमने मार दी है महाराज. आपण सिद्धी गंजीचे त्याला जाय बंद केल्यानंतर पोर्तुगीजही भीतीने टाळून गेले आहे. आपल्या घोड्यांची टाप अजूनही गोवेकरांच्या दिलावर कायम आहे. गोवेकर फिरंग्यांची दाणदाण झाल्यावर ते आपल्याशी तह करण्यास तयार आहे. तिकडे उंदेरी खंदेरी बेटही आपल्या ताब्यात आली आहे. आपण केलेला पुण्याचा पराक्रम पंचकृषीत गाजत आहे महाराज. हाँ महाराज, आदेशा कुतुबशाह की फौज को मदद इस समय बगावत और दर्जा करके सेनापति रुद्रराव
अभी भी हमारे दिलो दिमाग पे कायम है. बाबासाहेब गेले, आमचे पितृत्वाचे छत्र हरवले, याचे आम्हाला फार वाईट वाटत आहे. त्यांनी गाजवलेले शौर्य, पराक्रम याने मुघलही चकित झाले होते. होय राणीसाहेब, अंबिराव मोहिते हे केवळ आमचे मामा नव्हते, ते स्वराज्यनिष्ठ, न्यायप्रिय, पराक्रमी आणि आदर्श सेनापती होते. सेनापती हंबीरराव का हे आदर्श ध्यान में रखकर गोंड्याच्या लढाईत कंकबिका पुराची पराक्रमाची शर्त केली. कृष्णाची कंक घेतच सूर्यमंडल घेतले, आतील गोंडा जिंकला. केसाजीने एक एक वार अंगावर नेला, गोंड्याची लढाई विजयापर्यंत खेचून गेली. होय सरदार इजाईचा, अशी माणसे बघून आमच्यावर अभिमानाने भरून येतो. पंडितजी, तात्कालिक काम करा. कंक परिवाराला हजारो बक्षीस पाठवा, त्यांच्या मुलांना सुभेदारी द्या, त्यांना तनखे सुरू करा. असे आपले आज्ञा महाराज. हा स्वामीनिष्ठ आणि स्वराज्यनिष्ठांचा योग्य तो सत्कार आहे. होय पंडितजी, त्यांच्या स्वामीनिष्ठेचा जसा आम्हाला अभिमान वाटतो, तसा आमच्यात असलेल्या पितरांचा आम्हाला संताप येतो. नादार वतनदार, औषध घातकी सरदार सुभेदार आणि कलतील अधिकारी स्वराज्याचे मोठे शत्रू आहे. परकीय शत्रूंपेक्षा ते घातक आणि विषारी आहे. स्वराज्याच्या लचके तोडणाऱ्यांमुळे स्वराज्याचे मोठे नुकसान होते, त्याचे आवाज फार वाईट वाटते. स्वारी, आपल्या मनातले शंका आम्हाला समजते, पण आपण दुःखी होऊ नये. स्वराज्य हा संग्राम आहे आणि तो उमेदीनेच लढला पाहिजे. राणीसाहेब, आम्ही आमचे संशय परिचय आहे ते परकीयांसाठी, पण आधी ते स्वकीयांवर चालवावे लागते, त्यामुळे समय आणि शक्ती वाया जाते. जरी स्वराज्याचे रक्षण करायचे ते स्वार्थापोटी आधे झाले. आमचे न्यायाधीश प्रल्हाद मोघलांची संधान साधून स्वराज्याची बेमानी करतात. संजयराव जेधे, हिरची माळी अशी किती किती नावे घ्यायची. सांगा राणी सरकार, अशा मी किती नावे घ्यायची. नगा वादन को उसकी सजा मिलेगी. स्वराज्यनिष्ठांचे कार्य पैसेला दिलासा देतात. पैसेच्या मनात आपण निर्लक्षित असल्याची भावना त्या राज्याच्या हितकारक असते. त्यामुळे सैन्याचे नीतिमान उंचावते. त्यांचे बाहू शौर्यासाठी बुडबुडतात. ही लढाई ही मोठी जास्त शकते. शत्रूंनी चारी बाजूने केलेले असताना पुरंदर, सिंहगड, तोरणा, राजगड, रायगड या गडकिल्ल्यांनी आक्रमक तीव्रता आणि गनिमी कायदा आपली फौज प्राणपणाने झुंजत आहे महाराज. यावे यावे गणज राजे शिर्के यावे. दादासाहेब, अहो यायच्या आधी वर्दी तरी द्यायची होती आणि बहिणी साहेब नाही आल्या. साहेब, मी आपल्याकडे पाहुणचार घालावा नाही. आम्हाला आमचे वतन कर्तव्य आहे. योगीराजे, क्या मान रहे आप? ये राज्याच्या नियमात बसत नाही. आप गलती कर रहे हो. मैंने आपसे वतन नहीं मांगा सरदार इब्राहिम खान. शायद हमसे वतन मांगा होता गणोजी राजे, तो आप कहीं के नहीं रह जाते. शुक्र करो आप महाराज की मनमान है, वरना गणपती राजे, सबुरीने घ्या. असा उतावळेपणा योग्य नाही. कृपा करून वतनाचा विचार मनातून काढून टाकावा. पंडितजी, आमच्या वतनात नका जाणारे आपण कोण आहात? आमच्या कुटुंबाचा मसला आहे, त्यामुळे आपण. दादासाहेब, बोलू द्या त्यांना, बोलू द्या. शेवटी ते आमचे शालक आहे. बोला गणोजी राजे. आम्हाला आमचे वतन कर्तव्य आहे. स्वराज्याच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. सारी वते मराठी स्वराज्याचा हिस्सा आहे आणि स्वराज्य तेच आहे. त्याचे तुकडे होणार नाही. छत्रपती शिवरायांचा शिरस्ता आम्हाला दिला आहे. महाराज, आपले स्वराज्य आम्हा वतनदारामुळे टिकून आहे हे आपण विसरतात. आम्ही आपले सर्वस्व आपल्या सेवेसाठी पणाला लावतो, त्यामुळे आपण सुरक्षित असता. आमची कवचे आपल्याला छत्रपती म्हणून कायम मिळतात. अन्यथा दादासाहेब, एवढा अहंकार योग्य नाही. आपली हिंमतच कशी झाली वतनदारी मागायची? राज्याचा शिरस्ता आपण जाणता. पिताजींनी सुद्धा आबासाहेबांसाठी ही मागणी करणे बंद केले. केले होते. मग आता इतक्या वर्षांनी ही कुरापत कशासाठी?
शिर्क्यांना औरंगजेबाने फितूर केल्याच्या वार्ता येत आहे. न्यायाधीश प्रल्हाद पंत हे शिर्क्यांचे बोलवते धनी आहेत. खान सरदार मुकरब खानने पंतप्रधान निराजी यांच्या मार्फत शिर्क्यांशी संधान करण्याचा प्रयत्न केला. आम्ही या वार्तेची शहानिशाच करत होतो. वतनाचा मुद्दा उकरून गणोजीराजे प्रल्हाद पंतांच्या फितुरीला बळी पडलेले दिसतात. आमचा काय शोकेश होता गणोजीराजे. प्रधान पंताने आपल्या स्वप्नाची जाणून दिले खरे नाही. खोटे आहे साहेब, खोटे आहे. अरे म्हणजे आम्ही वतनदार वतनदार किती दिवसाचे जगता येईल. शेवटी आमच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. स्वराज्य निष्ठा, स्वामी निष्ठा. जर आम्हाला आमची प्रतिष्ठा परत मिळवून देऊ शकत नसेल तर तर काय बोला गणोजीराजे. तर काय आमच्याशी फितुरी करणार, दगाबाजी करणार, राजद्रोह करणार, पण वतन घेणार म्हणजे घेणार असेच ना गणोजीराजे. जर आपण गंभीरपणे विचार करा. एका वतनासाठी आपण स्वराज्याचे अतोनात नुकसान करता. कमांडर असा अपराध केला तर याद राखा, आम्ही तो खपवून घेणार नाही. तर निघा, आपण येऊ शकता. महाराज काही साहेब, आम्हाला आमचे वतन परत मिळणार नसेल तर या दरबारात पुन्हा आम्ही पाऊस सुद्धा लावणार नाही. येतो. पण राजे गणोजीराजांचे इरादे एक दिसत नाही. सज्जन गडावरील मंडळी आणि न्यायाधीश प्रल्हाद गणोजीराजाने पिकवण्यात यश आलेले दिसते. हाँ महाराज, प्रहलाद पंत और सज्जनगढ़ के लोग भी शिरकाने में रोज देखे जा रहे हैं. और आप फिक्र न करो, कोणी कितीही गद्दारी करो, आम्ही या स्वराज्यासाठी अखेरपर्यंत लढत राहणार. पंडितजी, आपलीच माणसं आमच्यावरती बेमान झाले. जे स्वराज्याचे रक्षण करायचे ते स्वराज्यापोटी आंधळे झाले. आणि म्हणून आबा सरदार इब्राहिम खान सारख्यांचा अभिमान वाटतो. दास पंत धर्म याच्या पलीकडे जाऊन स्वराज्यासाठी लढणारी माणसे हीच खरी आमची शक्ती, खरी ताकद आहे. हाँ महाराज, किसी भी मजहब से अपना देश बना होता है. स्वार्थापेक्षा निष्ठा मोठी असते. सच को मानना ये अल्लाह ताला का हुक्म है. हम शिवाजी महाराज की मुलाजिम है. महाराज भी अल्लाह के बंदे थे और आज भी है. मैं उसी अल्लाह का, उसी ईश्वर का बंदा हूँ. ये स्वराज्य ही हमारा ईमान है, हमारा धर्म है, और उसकी हिफाजत करना यही हमारी इबादत है. वाह वाह सरदार इब्राहिम खान वाह. आपण स्वराज्य निष्ठा हक्काची ती पावती. आपली स्वराज्य निष्ठा पाहून आमचा अभिमानाने भरून आला. आपल्यासारखे सरदार आमच्या स्वराज्याचे खरे पाईक आहेत. त्यासाठी आम्ही अल्लाहचा शुक्रिया अदा करतो. महाराज, शत्रू चारी बाजूने उतरला आहे. फितुरांच्या कारवाया व्हायला आहेत. गनिमाकडे लढण्यासाठी कूच करण्याची गरज आहे. ठीक आहे, आम्ही उद्या अष्टप्रधानशी मसलत करून नवीन मोहिमा आखू. सरदार इब्राहिम खान, आपण ही नवीन मोहिमांच्या मसलतीत जाणार. ठीक आहे युवराज, आम्हाला आज्ञा असावी. हमें भी हुक्म दीजिए महाराज. केसू, गणोजी राजांचे बोलणे फार जिव्हारी लागले दिसते. जिवारी लागेल नाही तर काय. आमच्या दादासाहेबांनी आपला असा समक्ष अपमान केला. तुम्ही एवढे समजवले, जरब दिली, तरी त्यांनी स्वतःचा हट्ट मात्र सोडला नाही आणि तसेच रागात निघूनही गेले. मग काय करायचं? आपली आज्ञा असेल तर आपण त्यांची क्षमा मागू, त्यांची वतनदारीतेनं बहाल करू. नाही, कदापि नाही. ठीक आहे, आपण गणोजी राजाची समजून काढण्याचा प्रयत्न करू. निघेल काहीतरी मार्ग. नाही, ते आता ऐकणार नाही. मी माझ्या घरच्या मंडळींना चांगलीच ओळखते. ते फार हट्टी आहे. ते मागे फिरणार नाही. काय झाले? आम्ही काही चुकीचं बोललो का? नाही, तुम्ही योग्य बोला. तुमच्या हट्टीपणावर आम्हाला त्यांच्याही हट्टीपणाची खात्री पडली.
अजून किती दिवस लागतील? उद्या सकाळपर्यंत आपण संमेश्वरला पोहोचू. भाई पहिलाही बोला होता, ज्यांना मरायचं आहे त्यानेच माझी सोबत करावी. खान साहेब, मी तुम्हाला वाघाच्या घरीपर्यंत घेऊन आलोय. माझी रसद, माझे वाटाणे समजा तुमच्या शिबिरात घेतच आहे. पण सरकार दया करा, मला इथून मागे जाण्याची परवानगी द्या. खडोजी, पागल तो नहीं हो गया? राजे राजे वाद झाला. खान सरदार, कसं सांगू तुम्हाला, या डोंगर दऱ्यातील येडेगोळे लोक या शिवाजीला आणि त्याच्या पुत्र संभाजीला देव मानतात. उद्या काही कमी जास्त झालं, सम्य हातातून निसटला तर तो आगीचा खेळ खेळेल. आमच्या मुली डहाळीला औषध मागं ठेवणार नाही. खडोजी, घबराई मत. आम्ही तुम्हाला सही सलामत ठेवू. तुम्ही आमच्या फौजीच्या मागे राहा. लेकिन खान सरदार, माझ्यावर दया करा. मी माझे रसाद, माझे वाटाणे तुमच्या सेवेला देतच आहे. पण सरकार दया करा, मला इथे मागे जाण्याची परवानगी द्या. खडोजी, पागल तो नहीं हो गया? चलो, बचपना छोड़ दो. नहीं तो ये संभाजी निकल गया तो हमारा जीवन तो छोड़ना नहीं. चलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण करताना त्यांना पुरेसे सैन्यबळ नव्हतं, धन संपत्ती नव्हती. तरीही छत्रपती शिवरायांनी आई भवानीच्या कृपेनं आणि आपल्या पराक्रमानं, गमिनी काव्यानं या दऱ्या खोऱ्यातील एक एक पावळा जमा करून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले आणि त्याची रखवाली शिवाजी महाराजांच्या पश्चात आमचे शंभू राजे आपल्या खांद्यावर झेलत आहेत. पण आई भवानी, तुला एकच विनंती आहे की आमच्या संभाजी राजांवरती कुणाचीही काळी नजर पडू नये, कुणाचीही काळी सवळी पडू नये. आई भवानी, तुला आम्ही ही विनंती करतोय, प्रार्थना करतोय. बाबाजी, चल, आपल्याला ही वार्ता महाराजांना सांगितलीच पाहिजे. हर 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 हर. बोला, जे काय असेल ते लवकर बोला. आम्हाला लगेच रायगडी निघायचं आहे. रात्र वैऱ्याची आहे, स्वराज्य खूप अडचणीत आहे. बोला. आणि सरकार, आपण निघा पुढे, आम्ही येतोच तुमच्या मागे. नाही महाराज, आपण इथे असताना आम्ही आपल्याला मागे सोडून नाही जाणार. राणीसाहेब, आमची काळजी करू नका. आम्ही धावत्या घोड्यावर येऊच तुमच्या मागे. राजे, आजचा दिवस खूप अशुभ वाटतो ना मला. तुम्ही नका इथे थांबू. येसू येसू असं कसं वागून चाललं आपल्याला? अगं टावत फोडणाऱ्या लेकराला पाठ पुढे आईचं मन पुढं जात नाही. तसंच न्याय मागण्यासाठी आलेल्या त्याला ओलांडून राजा पुढे जाऊ शकत नाही. राणीसाहेब, आमची चिंता करू नका. राजे, आपल्याला सोडून आम्ही नाही जाणार. राणीसाहेब, आपण चिंता करू नका. तुमच्या सोबत 800 घोडे आहेत. एवढे आमच्या सोबत कशासाठी? आणि मग राजांसोबत किती? आमच्या सोबत 400 घोडे आहेत. अहो, राजाचं रक्षण महत्वाचं, आमचं नाही. तुमच्या सोबत जास्त घोडे हवे. राणीसाहेब, आता वेळ करण्यात काहीच अर्थ नाही. नाही तर आपण सगळेच मोगलांच्या जाळ्यात सापडू.
असं असं झाले तरी का अख्खा महाराष्ट्र आपल्या करड्या शिस्तीचा धाका ठेवणारे आमचे महाराणी आज एखाद्या घरेल सामान ती सांगी कशी वागू शकते. राणी सरकार कुठं गेला तर तुमचा धाक तो दरार ती शिस्त. राणी साहेब आमची काळजी करू नका आम्ही धावत्या पुढे आलोच तुमच्या भागून. राणी साहेब एवढा की तुम्हाला कोणाची भरोसा नाही का अगं सह्याद्रीचं हिरवळ तांबडी माती या शिवपुत्र सभाच्या दगापडका कैसं वाटते काय राणी साहेब आमची काळजी करू नका. दुपारी पालखी चिपळत वाशिष्ठी नदी काठी पोहोचले तुम्ही तोंडात घास घालता तो पण आम्ही हजार लावू तिथे. राणी साहेब तुम्ही का नाही पंडितजी नाही जो स्मशानावर दरबार संघ सोबत करतो त्यालाच खरा मित्र म्हणतात. पंडितजी आपण आमची काळजी करू नका. महाराज तुम्ही निघा नाही तर कैद व्हा. पण निघा महाराज स्वराज्य वाचवा. आमच्या प्राणाची चिंता करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत. जाओ शब भी रात का जश्न मनाओ. फिर दक्कन का जुआ आया हमारे सिकंजे में. ले आओ उसे शानो शौकत से और पेश करो हमारे सामने.
मुकरब खान ज्या कैद्याला घेऊन येत आहेत तो कापर सांबा आहे याची खातर जमा करून घ्या. अल्लाह चिल्ला मत, अजून कान बहिरे नाही झालेत माझे. लेकिन मौलवी जी आपने कैसे मान लिया कि वो संवा ही है? वो गद्दार गणोजी शिर्के, गणोजी शिर्के, गणोजी शिर्के. तो तमाम शाहीतून आम्ही देखील खिंड काढण्याचा हुकूम फरमावला होता. त्या हुकुमाची तामील होते. जा जल्दी पेश करो हमारे सामने. सबूर चुप, अभी तो बहुत कुछ पूछना है इससे. तख्त ही भुला, ताज ही भुला, उतार पढ़ाओ रंग. शेर को देखा बकरी के, हम उड़ गए सारे रंग. कभी या सवय सुचते का एखादी कविता? राजन क्यों नहीं, राजन हो तुम सांझे, खूब लड़े हो जंग, देखते तुम्हारा तेज, तपते जाओ रंग. बहुत खूब, बहुत खूब. खामोश जैन नमी. सिर्फ 9 बरस का था, सिर्फ 9 बरस का था. उसी वक्त मिला था तो मुझे आगरा में. कभी ठंडक नहीं दी कलेजे को. क्यों क्यों कभी डर नहीं लगा मेरा? हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारे वजह से डर लगता है सबको. सिर्फ इतना बता, कहाँ रखा है हमारा खजाना और कहाँ रखी है हमारी लूट? यह हिंदुस्तान हमारा खजाना, इतनी माती हम तो सोना. औरंगजेब तू लुटला सिटला खजाना, तुझ्या सारखी मागणार नाही भीक, होणार नाही भिकारी. हिंदुस्तान हात मारून भीक देतो तुझ्या सारख्याला. घेत नाही असा आणि खेळ तलवारच्या बळावर, मनगटाच्या जोरावर. शिव छत्रपतीचे पुत्र आहोत आम्ही. या अल्लाह क्या संयम है. ये मरहट्टे क्या खिलाते हैं अपने बच्चों को. क्यों
क्यों ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में पैदा नहीं हुआ? औरंग, अरे तुझ्या सारख्या नाथाच्या पोटी संभाजी कसा जन्मास येईल? तो एक छत्रपती शिवरायांच्या पोटी या महाराष्ट्राच्या पोटी. खामोश. सिर्फ इतना बता दो, हमारे कौन कौन सरदार तुम्हें शामिल थे? तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. ही भारतीय आमचं इनाम. आई भवानीचे भूते आम्ही. याद राख, या महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस. इथंच माती करून टाकू तुझी. आमच्याच वाटेवर येऊन आमचीच वाट लावणाऱ्याची त्याच्याच वाटेवर जाऊन वाट लावायची राहणार नाही, अशी गरज आहे मराठ्यांची. वल्ला खान, जी हुजूर. इसके बदन की पूरी चमड़ी निकाल, इसके हर घाव पे नमक छिड़क दो. ये अपनी मौत की भीख मांगनी चाहिए. अम्मा, तुझी उमर किती? फक्त 32. आमच्या पाचशाची मर्जी सांभाळशील तर अजून तुझी प्यारी जिंदगी बचावशील. तुले करून काय करणार आहे तुझा तो हरकत? पागल मत बनो. या बंदी घरात भुके कुठे सोडले जातील ते तुमच्या रक्त मांसाचे लष्करे करतील. म्हणजे आपल्या मदतीला आपला पाचा आपल्या भावालाच कमावणार. अम्मा, तुझ्या वयाचे 2 बच्चे आहेत माझे. त्याची कसम खाऊन सांगतो, कशासाठी सोन्यासारख्या जिंदगीला वाटोला करतोय? साहेब, तुमच्या बादशाची आम्हाला खूप दया येते. यो, एखाद्या लुंग्या कुत्र्याला हिरा मानकांचे हार घातले, अंगावर सोन्याची झुल चढवली तर तो सिंहासनावर जाऊन बसणार तो आपल्या धनीच्या पायाने. तोबा तोबा, आलम बना की बराबरी कुत्ते के साथ. भाई, बाहर डालिले. इथून बाहेर पडण्याची कसोटी नाही, पण या भुईकोटाच्या चारोतर 100 वर कोसापर्यंत फक्त मोगलांचा कमल आहे. तरुण पोरानं मारझोड करून त्यांच्या गावागावात धिंडवडे काढले जात आहेत. महाराज, धिंडवडे काढले जात आहेत. त्या औरंगजेबासमोर आम्हीच काय, आमचा मराठा मोळा देखील मान झुकवणार नाही. आम्ही ताट मारणे जगलो, ताट मारणे मारू, हे त्या शिवपुत्राचे वचन आहे.
हुकुम मेरे आका. जाओ त्या पागल कवीच्या डोळ्यात तापती सळई घाला आणि त्या कुत्त्याचे डोळे काढा. हुकमाची तामील करा. जी हुजूर. सिपाही सली लेके आओ. वल्ला खान ये हुजूर. त्या पागल कवीला रिहा करा. दोनों को अलग अलग करके भेज दो. जी ले जाओ इसको. सिपाही उसे निकाल कर नीचे लेके आओ. पंडितजी निघालात आपण विष्णूच्या महामंदिराकडे. निघालो त्या आधी मूर्तीच्या महामंदिराकडे. लेके चलो जल्दी. अम्मा तुझ्या दोस्ताच्या डोळ्याच्या खाचा बघून तरी तू शान होशील असं वाटलं होतं. पण काय आता तुला नवी दृष्टी देण्याची गरज आहे. अल्लाह खान जी हुजूर. मियां खान को बुलाइए. सिपाही मियां खान को लेके आओ. आइए आइए मियां खान संभाला नवी दृष्टी देण्याची गरज आहे. आणि मियां खान इतना वफादार इसम आमच्या पुऱ्या लष्करात नाही. तेव्हा मियां खान संभाला नवी दृष्टी द्या. नहीं नहीं, ये बात मुझसे मत करवाइए, मत करवाइए. अल्लाह खान ये हुजूर. मियां खान नाही म्हणत असेल तर संभा से पहले उसको नई दृष्टी दो. हुक्माची तालीम. सिपाही सली लेके आओ. मियां खान ये लो और संभा को नई दृष्टि दे दो. जाओ जल्दी करो. उसकी चीख सुननी है मुझे. मियां खान, ये क्या हो रहा है? लेके जाओ उसको. सिपाही इस गद्दार को लेके जाओ. इस कुत्ते को खत्म कर डालो. ये इस कुत्ते का गोश्त कुत्तों को खिला के इस नस्ल का ही खत्म कर दो. हमारा गोश्त कुत्तों को ही खिलाना, इसी के बहाने उसको थोड़ी वफादारी चखने को मिलेगी.
और उसकी आने वाली पुस्तकों की पीढ़ी सवर जाएगी। मजा नहीं आया। अब तुम्हारे जिस्म से तुम्हारी रूह निकालने से पहले हम एक सवाल का जवाब चाहते हैं। क्या है स्वराज जिसके लिए तुम अपनी जान देना चाहते हो? अब कहाँ है तुम्हारा स्वराज? सह्याद्री के पहाड़ों में, गोदावरी के लहरों में, रायगढ़ की मिट्टी में, नासिक के हवा में, कोकण के कोयल में, जय भवानी के चरणों में, लाखों मराठों के नस नस में स्वराज। और आज तो जिस स्वराज्य को मिठाने आया है ना, वो कोई सल्तनत नहीं है, वो छत्रपति शिवाजी महाराज की सोच है। कुछ नहीं बदला, फिर भी शहंशाह के सामने फिर वही आके सर पर वही जुनून। बहुत कुछ बदल चुका है औरंग, बहुत कुछ बदल चुका है। हमने तो इन आंखों में अहंकार और सर पर एक ताज देखा था, मगर आज वो दोनों नजर नहीं आ रहा है शहंशाह। अल्लाह खान, जी हुजूर। इसको ऐसी मौत दो कि जब ये अपनी मौत की भीख मांगे तब भी इसके मुंह से सिर्फ चीखे ही निकलनी चाहिए। जी हुजूर। मौत के घुंघरू पहन के हम नाचते औरंग, अरे तू क्या हमें मरने का? हमारे मौत से मराठों के हर घर लाखों क्षमा पैदा होएगा, लेकिन जब तू मरेगा ना औरंग, तो तेरे साथ के लिए मुगल सल्तनत भी मर जाएगी। हर हर महादेव, जय हरे हर हर महादेव। मोक्ष दे बलिदाना तू महिषासुर मर्दिनी भवानी तारा कर बलशाली निधडी छाती ओट स्वराज्या शिव शंभू